नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सनई चौगडे यातील काही गोड कलाकार आपल्या सोबत आहेत, तर चला आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कशा आहात तिघी पण? कमाल पण आणि नाही पण, कारण खूप गरम होत आहे. आणि आता काय आम्हाला नवीन बघायला मिळणार आहे? हा, आता तू बघूच शकते की वरूनच जज करू शकतेस की तुम्हाला Guess काय बघायला करू. मिळणार आहे. सो काय आहे ती एक्साइटमेंट एक्झॅक्टली आमच्या प्रेक्षकांना सांगा की नक्की सो काय बघायला मिळणार? आसावरीचा साखरपुडा आहे गौतम बांदेकर बरोबर. हा सगळं नाही नाही नाही, थोडंफार सांगायचं असतं, ऐसा नाही. सो आसावरीचा साखरपुडा आहे गौतम बांदेकर बरोबर. सो ती शेवटी लग्नाला होकार देतीये. आई वडिलांसाठी, बहिणींसाठी त्यांचा विचार करून ती लग्नाला होकार देते. आणि आता मजा येते आम्हाला, कारण तिचं प्रेम आहे गौतम खानोलकरवर आणि लग्न होणार आहे बांदेकर बरोबर. तर बघूया आपण कसं होत आहे. ती चांगली आहे, ती परत येईलच आपल्या ठीक बरोबर. आहे, ती आपल्याला नंतर. हो. आणि शेंडेफळाकडे येईन मी. तुला काय एक्साइटमेंट आहे की मोठ्या ताईचा साखरपुडा होतोय? मी मला तर बस करवली म्हणून मिरवायला मिळालं की झालं. मी खुश. हीच सगळी एक्साइटमेंट आहे खरं तर, कारण तिघांच्या लग्नात मीच लहान, त्याच्यामुळे मीच करवली असणार, त्याच्यामुळे माझे अरे वा. जास्त लाड होणार. कुठे मग- नाही, फायदा माझाच आहे. मग काय काय तयारी केली आहे साखरपुड्यासाठी? मी नवीन कपडे घेतले, आणि तसं तर मला जास्त काही कपडे घेता येत नाहीत, कारण मला सगळे थर्ड हँड वस्तू मिळतात. आमचे कपडे ती घाल. हो, पण असं आहे. साखरपुड्यासाठी काहीतरी असेल हा ना, मला मम्मीने नवीन कपडे घेतले. आणि ताईसाठी काय तयारी केली आहे साखरपुड्यात? ताईसाठी मी तर काय केलं नाही, पण मी तिला रेडी व्हायला मदत करते हो. नेहमी. चल ते मयूर दादाने केलेलं आहे आणि पूजा दीदीने केलंय का बघ, नाही, मी केली ना आता scene आणि मध्ये. शंकर दादाने केली आहे. अच्छा, पण तिने सीन मध्ये रील Scene मध्ये केली. रील लाईफ रील मध्ये मध्ये केलंय, रिअल मध्ये त्यांनी रिअल केलेलं मध्ये नाही, पण रील मध्ये तिने हा. केलंय है ठीक ना? आहे, बांगडी घातली आहे. बरं, एवढे दिवस तुम्ही शूट करता आता फार मी मगाशी ताईंशी जेव्हा गप्पा मारत होती हम्म. तेव्हा मी पाहिले की जवळजवळ तुम्ही 40 एपिसोड हो. आतापर्यंत शूट केले जाईल. तर ती तुमची केमिस्ट्री कशी होती? काय धमाल करताय? काय काय करताय? केमिस्ट्री आणि तुला सांगायला जाऊ ना तर खरं तर एफर्ट्स, पहिली गोष्ट आम्हाला कुठेही कोणालाही टाकावे नाही लागलेत. म्हणजे सगळे जलब झाले एकमेकांबरोबर, आणि सगळे आम्ही आता डोळ्यांनी बोलतो की मला हे नाही आवडलं, मला हे आवडलं, हे असं कर. इशारो में बातें हो रही, ही आता आमची केमिस्ट्री झाली आहे. बापरे. जसं आता आमचा एक इंटरव्ह्यू सुरू होता व्हॅनिटीमध्ये, तेव्हा मी आणि शरू डोळ्यांनी बोलतोय की नाही नाही. सो इतकी छान केमिस्ट्री आमच्यात झाली आहे. आणि कोणाला काही वाटत असलं तर आम्ही एक छान पैकी मोकळेपणाने बोलून टाकतो. आम्हाला नाही वाटत आमच्यात काही असं गॉसिप आम्ही करत असो दोघी जणी म्हणून, असं काही नाही. आम्ही मस्त एकमेकांना सगळं सांगून टाकतो, नाही आवडलं सगळं सांगतो. समजून घ्यायचं समोरच्याने. करेक्ट. सो जी परब फॅमिली तुम्हाला ऍक्च्युली ऑन स्क्रीन दिसतीये तीच आम्ही कॅरी फॉरवर्ड करतो ऑफ स्क्रीन पण, आणि ती खूप छान आहे. आणि सेम आमचा खानोलकर घराबरोबर पण आहे. म्हणजे इट्स नॉट की फक्त परब फॅमिली, जय बरोबर झालं किंवा गौतम बरोबर झालं किंवा आपल्या तेजस्विनी मॅम आहे त्यांच्या बरोबर झालं किंवा बानुआजी, बिंदू, मॅक आणि असं सगळी खूप मस्ती करत असतो. आणि आम्ही आमच्या रूम मध्ये, मुलींच्या रूम मध्येच आम्ही जेवायला बसतो. किती जागा एकत्र. कमी असली ना ते सगळे सगळे फिट इन होतो आम्ही. So ही एकत्र. थोडी थोडी हा, जागा थोडी थोडी सगळ्यांना जागा इकडे सरक, तिकडे सगळे सरक. फिट करतो. अरे वा. दिस इज आवर केमिस्ट्री. की जगह नहीं रहेगी फिर भी हम बना पेंट लेंगे. कर लेंगे. बघ, तू तर मगाशी जेव्हा मी आले रुची, तेव्हा मला असं कळलं की तू तुझी एक्झाम देऊन आली. बरं, शाळा आणि शूटिंग कसं काय म्हणजे मॅनेज करतेस? सीन मधून वेळ मिळेल तसा मी अभ्यास करते आणि खोटं. करते मी, म्हणून माझे पेपर एवढे खूपच चांगले गेलेत. म्हणजे असे आले आणि असे गेले एकदम. हा, तेच असे आले आणि असेच गेले. शरुदीच्या एकदम भाषेत बोलली. एकदम टकाटक गेलेत पेपर माझे. आता शरुदीचे? रिझल्ट सुद्धा हा शरुदीने help केली. असं बोलते ना, शरुदी शरुदी बोलते ना टकाटक, तसे गेलेत पेपर. आणि आता रिझल्ट सुद्धा तसाच लागेल. हा. बघूया. नाही, आता खरं सांग किती अभ्यास केला? केला ना, खूप केला मी. नाही तिकडे. तेव्हा काकू आहेत, काकू सांगतील लगेच किती अभ्यास केला. आई घेते अभ्यास तुझा? माझा मी करते. तुझं तू करते. मग या म्हणून तर करत नाही. ताईंपैकी कोण हेल्प नाही करत तुला? आता करतील ना आता 10वीत आम्ही 10वीतलं वर्ष आहे. 9वीत तिचं झालं होतं पार, नैया पार हो गई. तर उसके बाद हमने इंटर किया उसकी जिंदगी में, तर अच्छा. नाही झालं तेवढं. बरं, एवढे दिवस तुम्ही शूट करताय, आता मोस्टली मेघनाताई झाल्या किंवा सुहास दादा झाले, आज एवढे दिवस तुम्ही शूट करताय एकत्र, सो त्यांच्यासोबत ते कसा अनुभव होता? कारण ते पण एक थोर कलाकार आहेत. हो. मेघनाताई तर एक वेल नोन व्हॉइस आर्टिस्ट आहेत. हो. त्यांच्यासोबत तर तुम्हाला ती मजा येतच असेल. सो तो कमाल. एक एक्सपिरियन्स कसा होता? सुहास दादा आणि मेघनाताईंबरोबर काम करताना मी खरं सांगू, आधी असं वाटलं की दडपण येईल, पण नाही आलं. कारण त्यांनी इतकं छान सांभाळून घेतलं ना आम्हाला की
मला बोलवलेलं आहे. तर आपण होल्ड करूयात का? होल्ड करूयात का? ठीक आहे. चालेल हो, हो. इथून तर तुम्ही बघू शकता आताच त्यामध्ये सीन करून गेल्या होत्या त्या परत आल्यात आपल्यासोबत. मग परत आपण गप्पा आपल्या सुरू करूया. हा, तर मेघनाताई Yes, आणि सुहास दादांवर होतं. तर मी तेच म्हणत होते की त्यांनी इतक्या प्रेमाने आम्हाला सांभाळून घेतलंय. कुठेच असं त्यांनी हे नाही जाणवू दिलं आम्हाला की ते सिनियर आहेत. पण आम्ही पण मस्ती करतो, असं नाही की आम्ही मस्ती नाही करत, आम्ही खूप मस्ती करतो. पण वी आर व्हेरी ब्लेस्ड अँड वी आर व्हेरी ग्लॅड की ते आमच्याबरोबर काम करतायत आणि आम्हाला एक्सपिरियन्स्ड ऍक्टर्स बरोबर काम करायला मिळतंय आणि खूप छान वाटतंय, कारण ते खूप छान सपोर्ट करतायत आम्हाला. आणि आय व्हेरी वेल रिमेंबर सुहास दादा आणि मेघनाताई यांना कुठलाही सीन झाला ना की लगेच असं सांगतात की अरे तो सीन छान झाला होता, छान झाला मेसेज होता. करून सांगतात. मग ते इतकं छान वाटतं ना. बारकाईने ऑब्झर्वेशन. हो 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 हो, अगदीच. तेच आपल्याला बोलतो ना ब्लेस्ड. आणि मी आता तुझ्या हातात आहे ती आंबावडी बघते, ती नक्की कोणी दिली? आता ती एक्साइटमेंट आहे. ती आमचा एक फॅन पेज आहे शरुजय करून, तर ती आज आम्हाला भेटायला आली होती आणि ती ना ऍक्च्युली 2 दिवसापासून मला विचारत होती की ताई शूट कधी आहे. एक दिवस येणार होती पण त्या दिवशी नाईट शूट होता आमचं. मग ती म्हणाली नाही. सो ती रत्नागिरीवरून आली होती भेटायला इथे. बापरे, रत्नागिरीवर खास तिथे भेटायला. हा, तर ती भेटली. मग तिचं असं आलं की नाही मला भेटायचंय, तुला भेटायचंय, चिन्मयी ताईला भेटायचंय, राजदादाला भेटायचंय, गौतमला भेटायचं. असं तिचं असं खूप ओव्हरवेल्ड होतं. तिने आज सकाळी मला मेसेज केला की आज शूट करताय का तुम्ही? आणि माझं असं आलं की येस, आज आम्ही सगळेच आहोत, म्हणजे ती सगळ्यांना भेटेल. तर ती फायनली आज आली आम्हाला भेटायला आणि थँक्यू सो मच. आमचं खूप 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 प्रेम आहे तुझ्यावर. थँक्यू सो मच. फक्त एवढंच की जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं? बोल. मी बोलले, मी खूप बोलले. बोलतच नाही लोक, फक्त मला बोलू देतात. नाही सीन मध्ये मी बोलत नाही म्हणून आता बोलायला देत आहेत. सो आमच्या मालिकेवर असंच तुम्ही भरभरून प्रेम करत राहा आणि सनई चौघडे रोज रात्री 8:30 वाजता बघायला विसरू नका, फक्त आपल्या झी मराठीवर. वाव, एवढा तरी बोलले मी. थँक्यू सो मच. लव्ह यू.